जमिनीतून काढलेली हळद कशी शिजवतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सर्वप्रथम शेतातील जमा केलेली हळद या कुकरच्या 2 टँक मध्ये टाकली जाते। जे मोठं कुकर आहे, जे मोठं टँक आहे त्याच्यामध्ये पाणी असते आणि त्या पाण्याला खालून आग लावलेली असते। त्या पाण्याचं कन्व्हर्जन हे वाफेत होतं आणि जे 2 टँक आहे त्या टँक मधली असलेली हळद त्याच्यामध्ये ही वाफ सोडली जाते। मोठ्या टँक मधलं पाणी गरम करण्यासाठी जवळपास 1 तास लागतो आणि जे छोट्या छोट्या टँक आहेत ज्याच्यामध्ये हळद आहे त्याच्यासाठी आपल्याला जवळपास 20 मिनिटं लागतात। म्हणजे हळद बॉईल करण्यासाठी आपल्याला जवळपास 20 मिनिटं लागतात। आणि ही काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांसोबत अशा घटना झालेल्या आहे की कुकर जास्त प्रेशर झाल्यामुळे, पाण्याचं प्रेशर झाल्यामुळे, वाफेचं प्रेशर झाल्यामुळे कुकर फुटलेले आहेत आणि दुर्दैवी काही शेतकऱ्यांचा, मजुरदारांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे आपण कुकरवर काय काळजी घ्यायची आहे ते या कुकरवर आपण नोटीस केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे। तरी शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे। शिजलेली जी हळद आहे ती काढण्यासाठी खालून सिस्टीम दिलेली आहे आणि ती हळद आपण व्हील बॅरोद्वारे आपण एका जागून दुसऱ्या जागी नेऊ शकतो। आणि नंतरची जी प्रोसिजर आहे ती हळद वाळवणीची प्रोसिजर आहे। शिजवल्याच्या नंतर आपल्याला ती हळद आहे ती हळद शेतात वाळवणीसाठी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे हळद डोल, हळद पॉलिशिंग ही प्रोसिजर आहे। ही बघा आपण ही हळद आता शिजवलेली हळद ही दिसत आहे। त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे ती हळद पॉलिशिंगची आहे। हळद त्याच्यानंतर पॉलिश केली जाते। जी शिजवलेली हळद आहे, ज्या ड्रम मध्ये आपण हळद शिजवलेली आहे त्याच्या खालच्या साईडने व्हील बॅरो लावण्याची सुविधा दिलेली आहे। व्हील बॅरो हळद वाहून नेण्यासाठी वापरली जाते। जर हे हळद शिजवण्याचं कुकर कुणाला खरेदी करायचे असल्यास आपला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे आणि आमचा ॲड्रेस आहे हिंगोली जिल्हा, सेनगाव तालुका। हळद शिजवण्यासाठी लागणारी आग ही एकसमान लागते। एकतर जास्त सुद्धा आग चालत नाही आणि कमी पण चालत नाही, एक समान आग लागते। त्याच्यासाठी शेतातील पल्हाट्या किंवा तुरीचे धसकट यांचा हा चांगल्या प्रकारे योग्य वापर केला जातो आणि याच्यापासून चांगली आग तयार होते आणि त्या आगीपासून आपली हळद चांगली शिजते।